कर्मचारी आणि जे पेन्शनर्स आहेत ते पेन्शनर्स मालामाल होणार, कारण आता सरकारी कर्मचाऱ्यांची जे बेसिक सॅलरी असते ते बेसिक सॅलरी आणि पगारासाठी जो फिटमेंट फॅक्टर लागतो तो फिटमेंट फॅक्टर आता फिक्स करण्यात आलेला आहे। शिवाय जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता सुद्धा फिक्स करण्यात आलेला आहे। त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांची एकच अपेक्षा होती की 8वें वेतन आयोग केव्हापासून लागू होणार, आणि आता 8वें वेतन आयोग सुद्धा लागू झालेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये जवळजवळ 287% वाढ होणार आहे। त्यामुळे देश सध्या महागाईच्या आणि युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकारी कर्मचारी मात्र मालामाल होणार। नेमका हा रिपोर्ट काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। 16 जानेवारी 2025ला 8वें वेतन आयोगाचं गठन झालं, परंतु त्यानंतर 8वें वेतन आयोगाची समिती स्थापन करायला जवळजवळ नोव्हेंबर आला आणि ही समिती स्थापन करण्यानंतर बरेच अपडेट त्या समितीने दिले आणि त्यानंतर 8वें वेतन आयोग हे 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असं सांगितलं होतं। परंतु 1 जानेवारी 2026 पासून 8वें वेतन आयोग हे लागू झालेले नाही, परंतु 1 एप्रिल 2026 पासून 8वें वेतन आयोगाच्या सर्व शिफारसी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 8वें वेतन आयोगानुसार या महिन्यापासून जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सॅलरी मिळण्याची शक्यता आहे, कारण आता 8वें वेतन आयोगाच्या समितीने काम करून जो फिटमेंट फॅक्टर आहे तो फिटमेंट फॅक्टर फिक्स केलेला आहे। हा फिटमेंट फॅक्टर आहे 2.57 म्हणजे 2.57% फिटमेंट फॅक्टर आहे। आता फिटमेंट फॅक्टर लागतो कशाला, तर फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांची जी सॅलरी आहे तो सॅलरी ग्रोथ करण्यासाठी लागतो, म्हणजे सॅलरी कॅल्क्युलेशनसाठी लागतो। तर जो फिटमेंट फॅक्टर आहे तो फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे। जर हा कॅल्क्युलेट कसा केला जातो बघा, तर बेसिक सॅलरी गुणिले फिटमेंट फॅक्टर केला जातो आणि इज इक्वल टू म्हणजे जी तुमची जुनी सॅलरी आहे, बेसिक सॅलरी आहे जुनी, ती गुणिले त्याला 2.57 हा फिटमेंट फॅक्टर केला जातो इज इक्वल टू नवीन सॅलरी, म्हणजे तुम्हाला जी नवीन सॅलरी मिळणार आहे ती। फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या कर्मचाऱ्याला 18,000 रुपये बेसिक सॅलरी असेल, त्याला इंटू जर 2.57 केलं फिटमेंट फॅक्टर केला तर येणारी सॅलरी आहे ती 46,260 रुपये इतकी सॅलरी ही येणार आहे। तर महत्त्वाचं म्हणजे हा पगार जवळजवळ 287% वाढ होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जो महागाई भत्ता आहे त्या महागाई भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। महागाई भत्ता 3% वाढणार आहे, म्हणजे सध्या महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा 58% आहे, तर हा महागाई भत्ता यामध्ये वाढ होऊन हा महागाई भत्ता 61% होण्याची दाट शक्यता आहे। 8वें वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांची सॅलरी 287% वाढणार आहे। त्यामुळे देश सध्या अडचणीच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांची मात्र मालामाल होणार आहे। तर अतिशय महत्त्वाची ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अपडेट आहे। शिवाय पेन्शनर्सची पेन्शन सुद्धा, जे केंद्रीय पेन्शनर्स आहेत त्या पेन्शनरची पेन्शन सुद्धा वाढणार आहे, कारण त्यांच्यासाठी महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर हा तितकाच महत्त्वाचा असतो। फिटमेंट फॅक्टर हा जरी सॅलरी कॅल्क्युलेशनसाठी महत्त्वाचा असेल तर पेन्शनर्ससाठी महागाई भत्ता सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण केंद्रीय जे पेन्शनर्स आहेत त्या पेन्शनर्सला महागाई भत्ता जोडलेला आहे। सो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनर बरोबर शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।